अरुणावती नदीला महापूर आल्याने नदीकाठावरील शेतीपिकांचे अतोनात नुकसान। मानोरा तालुक्यात संततधार अतिवृष्टी स्वरूपाचा मुसळधार पाऊस पडल्याने अरुणावती नदीला महापूर आल्याने रोहना, जवळा, हिवरा, कोंडोली, मानोरा, रामतीर्थ, कारखेडा, वरोली, शिवदासनगर या नदीकाठा शेजारील शेतात महापुराचे पाणी गेल्याने शेकडो शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान होऊन शेती खरडून गेली आहे। अरुणावती नदीला दुपारी 4 वाजताच्या दरम्यान महापूर आल्याने नदीने रुद्ररूप धारण केले। अरुणावती नदीचा महापूर अंदाजे सायंकाळी 6 वाजेपर्यंत न उतरल्याने ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर गावचा महापूर उतरेपर्यंत विद्यार्थ्यांसह नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले। तसेच जवळा हिवरा गावचे शेतकरी रमेश राऊत, मीरा भोयर, हरिओम राऊत यांचे शेतातील कपाशी, संत्रा बागायतीच्या शेतात महापुराचे पाणी घुसल्याने शेतातील पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मागील ऑगस्ट महिन्यात असाच अरुणावती नदीला पूर आला होता। यात गाव भागातील शासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मागील महिन्यापासून शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला नसल्याचे या भागातील नुकसानग्रस्त शेतकरी वर्गातून बोलले जात आहे। शासन प्रशासनाने अरुणावती नदीच्या महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांची पाहणी करून पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात आहे। अरुणावतीचे महापूर उतरवण्यासाठी महिलांनी अरुणावती नदी पात्राची पूजा करून निसर्ग राजाला साकडे घातले। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अशोक रत्नपारकीसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण, मानोरा।